पुरीनो काय गाई? अगं वावरात आज मी लय दमले. तुम्ही तेवढं स्वयंपाक करा ना दोघी जणी. अगं आई तुला किती वेळा म्हणलं आम्हाला स्वयंपाक शिकव शिकव, तू शिकवला का आम्हाला? अगं मला वाटलं नको, तुम्हाला शाळेचा अभ्यास असतो. पण आता करा, मी सांगते तुम्हाला कसं करायचं ती. आई मला भाकरी जमत्यात पण कालवण नाही जमत. आणि आई मला आहे ना भाकरी नाही जमत पण कालवण येतं. त्या कुकरला किती शिट्टी द्यायची ती पण नाही माहित. अगं बाई, तुला कुकरला किती शिट्टी द्यायची ते माहित नाही का? कोणतं कालवण असो तिने शिट्टी द्यायच्या. बरं बरं दिदे तू कर भाकरी, मी करते कालवण. चल आई बंद करू का? 3 शिट्टी झाल्या. काय जळाल्यासारखं वास येतोय ग? हा आई वास येतोय पण काय जळेल काय माहित. तू काय कालवण केलं ग? अगं आई मी बेसन केलंय. अगं हे रताळे, कुकर मध्ये कोणी बेसन करतं का? ओ ऐकलं का? इकडे या. काय रे? काय झालं रे? अहो तुमच्या पुरीनी ना कुकर मध्ये बेसन केलंय आणि त्याला 3 शिट्टी दिल्यात. अरे वैशू, कुकर मध्ये करतात काय बेसन? अहो पप्पा आई म्हणली होती कोणतं पण कालवण असलं ना कुकर मध्ये करायचं आणि त्याला ना 3 शिट्ट्या द्यायच्या. अरे सगळेच पदार्थ कुकर मध्ये होत नसतेत. काही पदार्थ कढईत असतात, काही पातेल्यात असतात. काय करू तुझं? तू सगळी बेसन जाळून ठेवला, कुकर जाळून ठेवला. घे घासून ते. अगं बाई, मेलेली की हाताखाली आल्यात. पण मला फोनच काय करावं लागेल.